अंदूरच्या इतिहासामध्ये एकत्रित असा एवढा मोठा निधी, विकास कामाचा निधी कधी मिळाला नव्हता. आम्ही दादांना सर्व कार्यकर्त्यांनी विनंती केली आणि एका झटक्यात दादांनी तो निधी मंजूर केला. काम ही तितक्याच चांगल्या प्रतीचं आणि वेगाने पूर्ण झालं. आणि आज आपण सर्वांनी पाहिलं असेल की एसटी स्टँडवरून खंडोबा मंदिराकडे येतानाचा जो रस्ता आहे त्याची पदधीरे आणि तो रस्ता इतका मोठा झालेला आहे की 2 गाड्या सहज एकत्रितपणे जाऊ शकतील. एखाद्या मोठ्या शहरामध्ये जसे रस्ते असतात तशा प्रकारचे हे रस्ते झालेले आहेत. त्याच्याबद्दल आम्ही समाधानी आहोत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी गेल्या 10 वर्षापूर्वी जे म्हणाले होते की सोच बदली देश बदलेगा, खूप खोल त्याचा अर्थ आपल्याला घेता येतो किंवा खूप खोल अर्थ आहे. ग्रामीण भागाची मानसिकता बदलायची सगळ्यात महत्वाची गोष्ट मला वाटते. अंदूरवासियांची मानसिकता आता बदलत आहे. अंदूरचं शहरीकरण झालं पाहिजे, शहरीकरणाकडे वाटचाल झाली पाहिजे. या दृष्टीनं अनेक अंदूरमधली मुलं नोकरीच्या निमित्तानं पुणे मुंबई सारख्या ठिकाणी गेलेली आहेत आणि आम्ही सतत प्रवासात असतो. गावच्या विकासाच्या बाबतीत, ह्या परिसराच्या विकासाच्या बाबतीत थोडासा हावरटपणा माझ्यामध्ये आहे असं मला वाटतंय. ज्या ठिकाणी काही वेगळं दिसेल मग ते आपल्या गावामध्ये किंवा आपल्या परिसरामध्ये का असू नये, ही एक आस मनाला लागून राहिलेली असते. आता हे जे पतदिवे आपण बघितलेले असतील, आपण मगाशी म्हणालात की शिर्डीमध्ये असे पतदिवे बघितले होते. पतदिवे कसे बसवायचे याचा विचार करत असताना पुण्यामध्ये सॅलिसबरी पार्क म्हणून एक उच्चभ्रू सोसायटी आहे. त्या सोसायटीमध्ये फिरत असताना अशा प्रकारचे पतदिवे दिसलेले होते आणि त्या क्षणाला असं वाटलं होतं की हे आपल्यात का असू नये. आणि मग त्या कल्पनेमधून तिथले फोटो घेतले, त्याची चौकशी केली आणि मग ते पतदिवे बसले. आणि मग पुन्हा पुन्हा असं वाटायला लागतं की अंदूर सुद्धा आता खेड राहिलेलं नाही. जवळपास जनगणना केली तर आज 30,000च्या पुढे लोकसंख्या आपल्या गावची दिसून येईल. मानसिकता ही शहरीकरणाची झालेली आहे. उच्च शिक्षित वर्ग खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. तर मग शहरीकरणाकडे वाटचाल करण्याच्या दृष्टीनं आता गावामध्ये जो जुना आयुर्वेदिक दवाखाना आहे, ज्याची इमारत अत्यंत पडून आहे, बाजूने अतिक्रमण होत आहे, नको ते बेकायदेशीर उद्योग त्या इमारतीमध्ये होत आहेत, ती इमारत निष्कासित करावी, ती पाडण्यात यावी. 2800 जवळपास स्क्वेअर फूट म्हणजे 3 गुंठ्याच्या जवळपास ती जागा आहे आणि मुख्य मार्केटमधली जागा आहे. ती इमारत निष्कासित करून त्या ठिकाणी प्रशासकीय भवनाची आपण शासनाकडे आता मागणी करतोय. अंदूरमध्ये जवळपास 9 शासकीय कार्यालय आहेत आणि जवळपास 43 गावांचं कनेक्शन त्या शासकीय कार्यालयातून अंदूरशी जोडलेलं आहे. काही गावं राष्ट्रीयकृत बँकेला जोडलेली आहेत, काही MSCB ला जोडलेली आहेत, काही कृषी विभागाला जोडलेली आहेत. आपण काही गावं डबल जरी झालेली 30 गावाचा संपर्क अंदूरशी रोजचा येतो. आणि मग एक कार्यालय 1 किलोमीटरवरती, दुसऱ्या किलोमीटरवरती, राष्ट्रीयकृत बँक, नॅशनल हायवेला, सेतू केंद्र इतर ठिकाणी. त्यामुळे अशिक्षित किंवा वयोवृद्ध जे लोक आहेत त्यांचे काम करायला त्यांना खूप अडचण निर्माण व्हायला. म्हणून हे 9च्या 9 कार्यालय एका इमारतीमध्ये यावी आणि त्याच इमारतीमध्ये एक सेतू केंद्र यावं, एक राष्ट्रीयकृत बँकेची शाखा यावी. आता आपण पाहतोय की आधार कार्ड सीडिंग आणि KYC शिवाय कुठलंच काम होत नाही. परंतु शिक्षित जी मुलं आहेत नवीन आत्ता असलेली, त्या लोकांना KYC आधार कार्ड त्यांनी त्यांच्या मोबाईलवरून करू शकतात. पण ग्रामीण भागातला अशिक्षित माणूस त्याच्यासाठी वन फिरताना आपण पाहतोय, त्यांना कोण मदत करताना दिसत नाही आणि मग अशिक्षितपणामुळे त्या लोकांची तारंबळ होते. तर एकाच इमारतीमध्ये ही सगळी कार्यालय जर आली तर त्या लोकांची सोय होणार आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अंदूरमधल्या खंडोबा मंदिराच्या परिसरातला व्यापार आता खूप मंदावतोय. आपण पाहिलं तर तोगदीचं किराणा दुकान जर सोडलं तर या परिसरातलं एकही दुकान चांगल्या पद्धतीनं आता व्यापार होताना दिसत नाही. मग ही शासकीय कार्यालय जर या जुन्या इमारतीच्या ठिकाणी आली, खंडोबाच्या मंदिराच्या शेजारी हे शासकीय कार्यालय जर सगळे आली तर या परिसराचा व्यापार वाढेल,
या परिसरातील हॉटेलिंग असेल, मंदिराचा परिसर असेल, याचं सुशोभीकरण होईल आणि व्यापार वाढेल, गावात रेलचेल वाढणार आहे आणि शेवटी बाहेरचा पैसा गावात आल्याशिवाय गावाची आर्थिक उन्नती होणार नाही. या दृष्टीनं त्या प्रशासकीय इमारतीची मागणी आम्ही शासनाकडे करतो. 100% यश इथे चांगलं मिळणार आहे. यापूर्वी साहेबराव घुगे असतील, दीपकराव घोडके असतील, महावीर मामा कल्ले असतील, या लोकांनी भाजप या गावामध्ये टिकवून ठेवली. त्यानंतर आदरणीय राणांच्या नेतृत्वाखाली आम्ही भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर नजीकच्या कालामध्ये सुनीलराव चव्हाण सुद्धा भाजपवासी झालेले आहेत. त्यामुळे अंदूर आता भाजपमय झालेला आहे. कुठलीही यानंतरची निवडणूक असेल तर त्या अंदूरमध्ये भाजपला पोषक वातावरण निर्माण झालेलं. आदरणीय राणादादाच्या माध्यमातून रस्ते आणि प्रतिदेवासाठी जो निधी दिला तो अतिशय अंदूरकरांसाठी आनंदाची गोष्ट आहे. अतिशय आणि येणाऱ्या भाविकांसाठी अंदूर आता अतिशय सुंदर अंदूर दिसणार आहे आणि याही पुढच्या काळात याच्याही पेक्षा सुंदर दिसावं यासाठी आम्ही भारतीय जनता पार्टीतर्फे एकजुटीने आम्ही काम करणार आहोत आणि याची पेक्षा जास्त निधी आम्ही आणणार आहोत.